नांदेड जिल्ह्यातील केळी महाराष्ट्रासह परदेशातही प्रसिद्ध आहे. जळगाव नंतर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यामध्ये केळीचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. आपण पाहू शकतो नांदेड जिल्ह्यातील केळी पिकावर आता करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. केळीची जी पानं आहेत उन्हामुळं वातावरण बदलामुळं ही पानं करपून जात आहेत. आपल्याला हे चित्र पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर वादळी वाराही सुटलेला होता आणि आता नांदेड जिल्ह्याचं तापमान जे आहे ते जवळपास 43 अंशावर पोहोचलेलं आहे. एकीकडे वादळी वाऱ्याचा फटका, अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे तापमान वाढलेलं, यामुळे आता केळी पिकावर मोठ्या प्रमाणात करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आपल्याला संकटात आलेला पाहायला मिळतोय. यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड.